अहिल्यानगर जिल्ह्यात जलजीवन योजनांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी केली होती। त्यानुसार जिल्ह्यामध्ये केंद्रीय पथकाने कामाची चौकशी देखील केली। यावर माजी खासदार सुजय विखे यांनी रोहित पवार आणि निलेश लंके यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे। जलजीवनचे सर्व काम ठेकेदारांच्या नेमणुकीपर्यंत हे आघाडी सरकारच्या काळात झाले आहे। कर्जत जामखेडमध्ये सर्व ठेकेदार हे रोहित पवारांचे लागेबंध असलेले ठेकेदार आहे, तर पारनेरमध्ये देखील तत्कालीन आमदार यांचे ठेकेदार आहेत। मात्र आता सरकार बदलल्यामुळे त्यांचं नुकसान झाल्याने हे सर्व गोष्टी उभारल्या जात आहे। खरं तर वर्क ऑर्डर निघाल्यानंतर सरकार बदलल्याने यांनी वसविलेल्या लोकांकडनं काम करून घेण्याची नामुष्की आमच्यावर आली असल्याची टीका सुजय विखे यांनी केली। नाही, आता आरोप कोणत्या उद्देशाने झाले ते पाहणं गरजेचं आहे। आरोप करणारा सकाळी आरोप करून संध्याकाळी कॉन्ट्रॅक्टरला घरी बोलून घेत असेल तर तो खरं नेतृत्व करतोय का? खरंच वास्तविकतेमध्ये जे पाण्याचं स्तोत्र यांनी शोधलं होतं जलजीवनच्या योजना आराखडा बनवताना, त्या काळात दोषी झालेले आहेत लोक। माझं असं स्पष्ट मत आहे, मला राजकारण जरी करायचं नसलं तरी वास्तविकता बदलणार नाही। जलजीवन मिशनची सुरुवात महाराष्ट्रामध्ये सर्वेचं टेंडर काढणं, सर्वे करणं आणि ठेकेदार नेमणं या तिन्ही गोष्टी महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये झालेल्या घटना आहेत। तुम्ही कर्जत जामखेड पहा, सर्व ठेकेदार हे आमदार रोहित पवारांच्या लागे बांधे असलेले ठेकेदार आहेत। तुम्ही पुरावाही देऊ शकतो पाहिजे तेवढे। त्यानंतर पारनेरला तीच परिस्थिती होती, तत्कालीन आमदारांचे ठेकेदार त्या ठिकाणी नेमले गेले। आता कदाचित सरकार बदलल्यामुळे त्यांचं जे काही नुकसान झालं असेल त्यामुळे या सगळ्या गोष्टी उभारल्या जातात। या सगळ्या वादापेक्षा मी अनेक वेळेस याच्यावर आवाज उठवलेला आहे। जलजीवनचे कामं अनेक ठिकाणी पूर्ण झाले, काही ठिकाणी अपूर्ण राहिलेले आहेत। पण ठेकेदाराची वर्क ऑर्डर तुम्ही तारखा जर सगळ्या लक्षात घेतल्या तर ह्या तत्कालीन महाविकास आघाडी माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाचे सगळे कामाची अलॉटमेंट आहे आणि त्यामुळे आता काम अलॉट झाल्यानंतर सरकार बदललं म्हणून आम्हाला यांनी बसवलेल्या लोकांकडून कामं करून घेण्याची नामुष्की आमच्यावर आली आणि म्हणून आता आम्ही यांच्याकडून काम करून घेण्याचा प्रयत्न करतोय। यदा कदाचित काही अपूर्तता राहिली असेल तर ती देखील पालकमंत्री महोदय त्याच्यावर लक्ष घालून आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लक्ष घालून आहेत आणि ते कामं पूर्वत्वाकडे आम्ही नेऊया।